नमस्कार मित्रांनो, नरनाळा किल्ल्याच्या चौथ्या भागात मी सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील 3 भागांमध्ये आपण नरनाळा किल्ल्याच्या स्थळ दर्शनामधून शहानूर दरवाजा, महाकाली दरवाजा, गोंड राजांच्या समाधी, तोफांचा कारखाना, भव्य असा खुनी बुरुज, पश्चिम बुरुजावरच्या अजस्त्र अशा बांगडी पद्धतीच्या तोफा, अकोट दरवाजा, हत्तीशाळा, नरनाळावरील सर्वात मोठी आणि विदर्भाची शान असणारी नवगजी तोफ, अंबर महाल अशी विविध ऐतिहासिक ठिकाणी पाहिली। त्याचसोबत यादवांपासून मराठा राजसत्तेपर्यंतचा नरनाळा किल्ल्याशी संबंधित असणारा इतिहास देखील पाहिला। आजच्या भागात नरनाळा किल्ल्यातील उर्वरित स्थळ दर्शन संपूर्ण करता मराठा सत्तेचा इतिहास देखील जाणून घेऊया व मराठा सत्तेच्या अस्तानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंतच्या नरनाळ्यावरील घडामोडी समजून घेऊया। चला तर मग। अंबर महाला शेजारीच आपल्याला नरनाळा किल्ल्यातील सर्वात महत्त्वाची वास्तू म्हणजेच इमादशाही काळातील ही मशीद देखील पाहता येते। मित्रांनो, अंबर महालाच्या शेजारीच आपल्याला येथे ही 3 कमानींवर तोललेली आणि 1 घुमटाची असलेली सुंदर अशी मशिदींची रचना पाहायला मिळते। या मशिदींवरही आपल्याला हिंदू इस्लामी शैलीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो। येथे तुम्ही कमळ पुष्पांची रचना केलेली पाहू शकता। त्याचबरोबर येथे अंतर्गत भागात आपल्याला 3 घुमटांची रचना आणि त्याचबरोबर 4 खांब आणि आतमध्ये असलेलं मिंबरची रचना अतिशय उत्तम रीतीने पाहायला मिळते। मशिदीच्या सुशोभीकरणासाठी येथे आपल्याला मशिदीसमोर सुंदर असं गुंड आणि तत्कालीन असलेलं कारंज देखील पाहावयास मिळतं। अशा रीतीने हा संपूर्ण परिसर हा नरनाळा किल्ल्यातील खास विभाग होता आणि ही मशिदीत मध्ये प्रार्थनेसाठी खूप लोक देखील जमायची, म्हणून तत्कालीन कदाचित तिथे पाणी साठवण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आपण पाहू शकतो। अंबर महालाच्या दक्षिण पश्चिम दिशेला किल्ल्यातील मुख्य मशीद पाहता येते। ही मशीद मुघल काळात औरंगजेब बादशहाच्या राज्यात बांधण्यात आली। या मशिदीच्या इमारतीच्या रचनेत आपल्याला 3 बाजूनी भिंती व एका बाजूनी 3 कमानींनी युक्त मोकळी बांधकामाची रचना दिसते। मशिदीचे बांधकाम 3 फूट उंचीच्या दगडी जोत्यावर करण्यात आलेले आहे। कमानींच्या दरम्यान आपल्याला कमळ पुष्पांची सुंदर अशी रचना केलेली पाहता येते। ह्या दगडी जोत्यावर देखील नक्षीकाम केलेले बघायला मिळते। मशिदीच्या छताला चुन्याचे छप्पर असून त्यावर एका घुमटाची देखील रचना आढळून येते। मशिदी समोरच दगडी बांधणीचे चौरसाकृती कुंड असून त्याचा उपयोग प्रार्थने अगोदर वजू करण्यासाठी केला जात असे। मशिदी लगतच आपण अजून 2 दगडी रांजण जमिनीत अर्धवट पुरल्याचे देखील पाहू शकतो। वराडातील किल्ले या पुस्तकातील नोंदीप्रमाणे ह्या रांजणाचा उपयोग दान स्वरूपातील धनराशी जमा करण्यासाठी केला जात असे। अशा रीतीने ही मशीद नरनाळा किल्ल्यावरची एक महत्त्वाची अशी ऐतिहासिक इमारत म्हणून इतिहासाच्या आठवणी जागवत आपल्या इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी आजही आपले अस्तित्व राखून आहे। अंबर महालाच्या व मशिदीच्या थोड्याच पुढे मुख्य रस्त्याची डांबरी सडक ओलांडून पुढे घोड्याच्या पागेची इमारत आहे। ह्या इमारतीचे संपूर्ण बांधकाम दगडी पाषाणात केले गेले असून मध्यभागामध्ये आत जाण्यासाठी वाड्याचा मुख्य दरवाजा आहे। डाव्या उजव्या बाजूला प्रत्येकी 5-5 8 बाय 12 फूट लांबी रुंदीच्या कमानी असणाऱ्या दगडी महिरपींची रचना केली गेलेली आहे, ज्यामध्ये राजपरिवाराचे किंवा शाही सुभेदाराचे खाशा स्वारीचे घोडे बांधले जात असावे। याचमुळे या वास्तूला घोड्यांची पागा असे म्हटले जाते। अशा तऱ्हेची राजवाड्याबाहेरच घोडे बांधण्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना हे दुर्मिळ वैशिष्ट्य नरनाळ्यावरच आपण पाहू शकतो, जे महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर फारसे दिसत नाही। घोड्याच्या पागेच्या मधोमध राजवाड्यात शिरण्यासाठी महाद्वाराची रचना करण्यात आली असून त्यावर कमलदल पुष्परचना करण्यात आलेली आहे। मूळचे बांधकाम हे इमादशाही सुलतानांच्या काळातील असले तरी नगरच्या निजामशाही काळात
किल्लेदार सय्यद अली जहीर याच्या कार्यकाळामध्ये या वाड्याची पुनर्बांधणी झाली असावी, कारण आपण या वाड्याच्या समोरच नगरच्या निजामशाहीचे राजचिन्ह असणारे नांगर आकृती असणारे दगडी चिरे पाहू शकतो। वाड्याच्या मागील बाजूने पाहणी केली असता येथे बरेच खोल्यांचे अवशेष पाहायला मिळतात। दुर्दैवाने सर्वच खोल्यांमध्ये प्रचंड माती आणि गाळ साचल्याने व वटवाघळाच्या उष्ठेचा उग्र दर्प असल्याने जाता येत नाही। हा निश्चितपणे सांगू शकतो की हा वाडा कोणे एकेकाळी सुलतानांचे म्हणजेच इमादशाही काळातल्या बादशहाचे निवासाचे स्थिर स्थान असावे। त्यानंतर नगरच्या निजामशाही काळापासून पुढे हे वराडच्या सुभेदाराचे मुख्यतः राहण्याचे ठिकाण असावे, कारण याच्या आजूबाजूने परकोटाची देखील रचना केलेली पाहता येते। कालौघात मात्र आता ते अवशेष स्वरूपातच शिल्लक राहिलेले आहे। नरनाळा किल्ला हा तब्बल 392 एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला प्रचंड मोठा किल्ला आहे। त्यावर राहणाऱ्या मोठ्या लष्करी शिबंदीसाठी आणि नागरी वस्तीसाठी विविध राज्यकर्त्यांच्या काळात जलव्यवस्थापनाची उत्तम सोय करण्यात आली होती। किल्ल्याच्या पठारी प्रदेशामध्ये विविध योग्य ठिकाणांचा शोध घेऊन तेथून खडक काढून बांधकामासाठी वापरून तेथे निर्माण झालेल्या खड्ड्यामध्ये तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे। वराडातील किल्ले या पुस्तकातील नोंदीनुसार किल्ल्यावर लहान मोठे सर्वच मिळून 52 पाणवठे असून त्यापैकी 22 तलाव विशेष उल्लेखनीय आहेत। त्यापैकी शक्कर तलाव हा प्रसिद्ध इमारतींच्या लगत असून येथील पाणी इतिहास काळात पिण्यासाठी अंबरमहाल, राजमहाल, सदर अशा महत्त्वाच्या ठिकाणी वापरले जात असे। अकोट तालुक्यामध्ये शक्कर तलावाविषयी अंधश्रद्धा देखील प्रसिद्ध होती की कुत्रा चावल्यावर रोग्यास येथील पाण्याने आंघोळ घातल्यास त्याच्या जखमा बऱ्या होतात। ह्याचमुळे तलावाच्या काठावरील एका कबरीला कुतरदेवाचे ठाणे म्हणून आजही पूजेचा मान दिला जातो। या संबंधाने एक लोककथा देखील प्रसिद्ध आहे की अतिप्राचीन काळी नरनाळ्याच्या डोंगरावर ऋषींचा आश्रम होता। शंकरू नावाचा एक धनगर ऋषींच्या सेवेसाठी त्यांना दूध पुरवत असे, पण एके दिवशी त्याच्या गायीवर रानटी कुत्र्यांनी हमला केला, त्यामुळे तो ऋषींना दूध देऊ शकला नाही। त्यामुळे त्याच्या मदतीसाठी ऋषींनी गायींसाठी मंत्रोच्चारण करून तिला या तलावातून आंघोळ घातली व तिच्या जखमा बऱ्या केल्या। तेव्हापासून कुत्रा चावलेले रोगी आपल्या जखमा बऱ्या करण्यासाठी शंकरू धनगराच्या ह्या शक्कर तलावामध्ये येतात। अर्थात ही एक लोककथा आहे। 1738 ते 1752 या काळामध्ये नागपूरकर भोसले घराण्याने शक्कर तलावाच्या उत्तरेला बराच वास्तू बांधून घेतल्या, पण ह्यापैकी प्रत्येक इमारतीचा नेमका कशासाठी उपयोग केला जात असे हे पुरेशा लिखित पुराव्यांअभावी आज सांगता येणे कठीण आहे। शक्कर तलावाच्या एका बाजूला दगडी बंधारा घालून पाणी साठवणुकीची क्षमता वाढवण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे। येथून पुढच्या स्थळ दर्शनासाठी मात्र आपल्याला गाडीतूनच पुढे जावे लागते। पुढील रस्ता मातीचा असून प्रचंड खडबडीत आहे। अशा रीतीने शक्कर तलावाचा फेरफटका मारून झाल्यावर गाडीत बसून आपण पुढे जायला निघतो। घोड्याची पागा व राजवाड्याच्या थोड्याच पुढे लगेचच आपल्याला पैनवान शहा बाबाचा दर्गा पाहायला मिळतो, पण त्याविषयीची ऐतिहासिक माहिती आम्हाला कुठेच आढळली नाही। येथून पुढे वन खात्याची चौकी ओलांडून रस्ता नरनाळ्याच्या अजून अंतर्गत भागात शिरतो। येथून जाताना आम्हाला एका विशाल वास्तूचे दर्शन झाले, पण वनसंरक्षकांची परवानगी नसल्याने गाडीतून उतरून ही वास्तू पाहता आली नाही। या वास्तूच्या अगदी जवळ इमली तलावाच्या बाजूने आम्ही पुढे गेलो। इमली तलावाला देखील एका बाजूने बंधारा घालून पाणी साठवण्याची व्यवस्था केली गेली आहे। जंगलातील वाटेने जाताना किल्ल्याच्या 52 पाणवठ्यांपैकी छोटे नाव नोंदणी नसलेले देखील काही पाणवठे वाटेत दिसत होते। ही भ्रमंती करत असतानाच आम्हाला वाटेने सांबर या हरणांच्या वर्गातील प्रजातीपैकी असणाऱ्या प्राण्यांचे सुंदर दर्शन देखील करता आले। जंगलातील प्राणी जीवनाचे अभ्यासकांना अथवा पर्यटकांना जवळून नीट निरीक्षण करता यावे यासाठी खांब तलावाच्या जवळ वन खात्याने मचाणाची देखील व्यवस्था केली आहे।
असे नरनाळ्याच्या जलव्यवस्थापनातील महत्त्वाचे जलस्रोत पाहत पाहत जंगल वाटेने आम्ही धोबी तलावाच्या प्रदेशात पोहोचलो. जूनच्या गरम वातावरणात देखील पाऊस झाला नसल्यामुळे धोबी तलावात तरी देखील बराचसा पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक वन्य पक्षी दुपारच्या उन्हात थंडाव्यासाठी तलावाच्या पाण्यावर जलविहार करताना दिसत होते. नागपूरकर भोसल्यांच्या काळात ह्या तलावाजवळ खपारी नळांच्या सहाय्याने पाणी खेळवून बगीचा तयार केल्याच्या नोंदी नरनाळ्याच्या संदर्भात सापडतात. ह्या तलावाच्या जवळच म्हसोबाचा ओटा ह्या नावाने प्रसिद्ध असणारे पवित्र स्थळ आहे. पण घनदाट झाडीत ते आम्हाला न सापडल्याने वनसंरक्षकांनी सुरक्षेच्या कारणास्तव फार आत जाऊ दिले नाही. याच तलावाच्या परिसरात असणारी श्री हनुमंताची मूर्ती मात्र दुरूनच सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मित्रांनो, नरनाळा किल्ल्याचे स्थळदर्शन करताना आता आपण धोबी तलावाच्या अतिशय जवळ असलेल्या या श्री हनुमानाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. सद्यस्थितीत येथे मंदिराचं असं काही तुम्हाला स्ट्रक्चर दिसू शकत नाही, पण महाबळी हनुमान येथे आजही नरनाळा किल्ल्याला आशीर्वाद देत स्थानापन्न आहे. अशी इतिहासकार शक्यता वर्तवतात की इसवी सन 1738 साली पहिले राघोजी भोसले हे जेव्हा नागपूर जहागिरीचे अधिपती झाले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्याकडनं त्यांना वऱ्हाड आणि विदर्भ आणि त्याच्या पलीकडे बंगालपर्यंत स्वारा करण्याच्या सनदा मिळाल्या, तेव्हा मराठ्यांनी 1738 सालच्या सुमारास नरनाळा आणि गाविलगड ताब्यात घेतला. 1738 पासून ते 1803 सालापर्यंत मराठ्यांच्या एकछत्री अंमलाखाली हे किल्ले होते. त्याच्या आधी येथे इस्लामी सत्ता असल्याने येथे मंदिरे फारशी पाहायला मिळत नाही. पण 1738 साली नक्कीच राघोजी भोसले प्रथम यांच्या अधिपत्याखाली जेव्हा हा किल्ला आला तेव्हा त्यांनी या हनुमानाची प्रतिष्ठापना येथे किल्ल्यावर केली असावी अशा बहुतेक इतिहासकारांचं मत आहे. जेव्हा तुम्ही नरनाळा किल्ल्याच्या स्थळदर्शनासाठी याल तेव्हा या महाबळी हनुमानाला नमन करण्यास विसरू नका. विरासनात असणारी ही शेंदूर चर्चित मूर्ती नागपूरकर भोसल्यांच्या काळात येथे स्थापित गेली असावी. अशा रीतीने धोबी तलावाच्या अथवा राम तलावाच्या परिसराचे नीट निरीक्षण करून आम्ही पुढील स्थळ दर्शनासाठी निघालो. तेथवर पोहोचण्याआधी आता आपण मराठा राजसत्तेच्या काळात येथे काय काय घटना घडल्या त्याचा मागोवा घेऊया. दिनांक 30 ऑगस्ट 1773 या काळ्या दिवशी नारायणराव पेशव्यांचा ह्याच अशा मराठ्यातील अंतर्गत घरगुती स्वार्थाच्या भांडणातून रघुनाथराव पेशवा या त्याच्या चुलत्याने खून केला आणि रघुनाथराव पेशव्याचा विरोध करण्यासाठी नाना फडणीस आणि महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारभाई राजमंडळाची स्थापना झाली व रघुनाथराव पेशव्यांविरुद्ध राजकारणे रंगली. त्यामध्ये नागपूरकर भोसले घराण्यापैकी जानोजी व मुधोजी भोसले ह्या प्रतिस्पर्धी भाऊ बंधांनी एकेका पक्षाची बाजू घेत स्वार्थ साधण्याची संधी सोडली नाही. 1775 साली भोसले घराण्यातील गृहकलह उफाळून आल्याने त्यामध्ये निजाम हैदराबाद याने मुधोजीची मदत केली आणि त्याच्या बदली नरनाळा किल्ला मुधोजी भोसले यांनी निजामाला नजराणा म्हणून दिला. पण चतुर निजामाने नरनाळा किल्ला मुधोजी भोसले यांना परत केला, पण त्याबदली वऱ्हाड सुभ्याची वसुलीची 60-40ची पद्धत पुन्हा अधिकृत रीतीने सुरू करून घेऊन करामधला हिस्सा पद्धतशीरपणे पदरात पाडून घेतला. मराठ्यातील दुर्दैवी स्वार्थाच्या आपापसातील गृहकलहाचा अशा रीतीने निजामाने मोठ्या चतुराईने फायदा करून मराठ्यांकडून युद्धात जरी हरला तरी सतत तहामध्ये अशा रीतीने पैसा मात्र गोळा करण्याचा मोठा कावेबाज खेळी खेळून मराठ्यांना नेहमीच तो चकवत राहिला. या कामासाठी निजामाचा मोठा मुलगा आलीजा वऱ्हाडचा मुलकी सुभेदार म्हणून नियुक्त झाला. 17 मे 1782 पहिल्या इंग्रज मराठा युद्धात मराठा राजमंडळाची सरशी झाली तेव्हा निजामाचा वऱ्हाड सुभेदार मराठ्यांचे ह्या प्रांताकडे दुर्लक्ष झाले आहे असे समजून
नरनाळ्यावर हमला करण्याचा कट रचत होता. पण गुप्तहेरांकडून या घटनेची माहिती कळताच मुधोजी भोसल्यांनी निजामाला धाक घालून हा बेत उधळून लावला आणि नरनाळा हैदराबादच्या निजामाच्या कचाट्यातून वाचवला. ह्याच्याच नंतर निजाम हैदराबाद याने 1774 पासून ते 1782 पर्यंतची 8 वर्षे मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी कराची वसुली दिली नाही. त्यामुळे निजाम आणि मराठ्यांमध्ये कराच्या थकबाकीवरून तणाव निर्माण झाला. त्यातच हा वादविवाद तसाच चिघळत पडला आणि 1792 येईपर्यंत अजून 10 वर्ष वाया गेली. तब्बल 18 वर्षांची 3 करोड रुपयाची थकबाकी मराठा राज्याला निजामाकडनं येणे बाकी होते. त्यामुळे 11 मार्च 1794 रोजी मराठा व निजामी सैन्यात खर्डा येथे मोठी लढाई झाली. या लढाईमध्ये निजामाचा सपाटून पराभव झाला. या लढाईमध्ये मराठा संघराज्यातर्फे नागपूरकर भोसल्यांनी देखील भाग घेतल्यामुळे निजामाने बळकावलेला वराड प्रांतातील बराच मोठा प्रदेश त्यांना परत मिळाला. पण ह्या लढाईनंतर अवघ्या काही महिन्यातच दुसरे सवाई माधवराव पेशवे स्वर्गवासी झाले आणि मराठा राज्यातल्या पंतप्रधान पदावरची व्यक्ती स्वर्गवासी झाल्यामुळे परत एकदा गोंधळ माजला. मराठा संघ जो जोडा का होईना एकत्र होता तो संपूर्णपणे विस्कळीत झाला. सवाई माधवराव पेशव्यांच्या दुर्दैवी स्वर्गवासानंतर मराठा राज्याच्या प्रमुख पंतप्रधानपदी दुसरा बाजीराव हा रघुनाथराव पेशव्याचा मुलगा आरूढ झाला. हा दुसरा बाजीराव अय्याश, कामचुकार, स्वार्थी निघाला. मराठा राज्याची एकजूट करण्याऐवजी त्यांनी उत्तरेतील होळकर या महत्वाच्या सुभेदारांशी शत्रुत्व घेतले. इतरही सरदार जसे की पटवर्धन, पंतप्रतिनिधी, सचिव यांना खूप त्रास दिला. 1803 साली वसई येथे इंग्रजांशी अतिशय अपमानकारक तह स्वीकारून पेशव्याचे बहुतेक अधिकार इंग्रजांकडे गहाण टाकले. मराठ्यांचे प्रमुख सरदार ग्वाल्हेरकर शिंदे, नागपूरकर भोसले, इंदोरकर होळकर यांनी या सर्वांना विरोध केला आणि इंग्रजांना देखील प्रचंड विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे आणि होळकरांचे आपापसातील शत्रुत्व, मराठ्यातील प्रत्येक घरंदाज घराण्यातील आपापसातील भांडणे, मत्सर आणि द्वेष याच्यामुळे चतुर इंग्रजांनी या प्रबळ सरदारांना एकेकटे गाठून त्यांचा पराभव केला आणि मराठा संघराज्य खिळखिळे केले. 29 नोव्हेंबर 1803 या दिवशी आडगाव येथे झालेल्या लढाईमध्ये भोसल्यांच्या सेनेचा इंग्रज, निजाम, म्हैसूर आणि अतिशय दुर्दैवाने नमूद करायचं म्हणजे पेशवे यांच्या संयुक्त फौजांशी सामना झाला व द्वितीय इंग्रज मराठा युद्ध मालिकेमधील या महत्वाच्या युद्धामध्ये नागपूरकर भोसल्यांचा पराभव झाला. याचाच फायदा घेत इंग्रज सेनापती वेल्सली भोसल्यांच्या प्रदेशात गाविलगडाजवळ आक्रमण करत पुढे चाल करून आला. डिसेंबर 1803 या काळामध्ये गाविलगडाजवळ इंग्रजांचा वेढा पडला. गाविलगड जिंकल्याने भोसल्यांचा धीर खचला व त्यांनी हार मान्य केली. 17 डिसेंबर 1803 या काळ्या दिवशी नागपूरकर भोसले व इंग्रज यांच्यात देगावचा तह झाला. या तहाप्रमाणे भोसल्यांकडून ओरिसा राज्यातील कटक आणि बालासोर प्रांत इंग्रजांना मिळाले आणि मराठ्यांचा ओरिसावरील हक्क कायमचा समाप्त झाला. वर्धा नदीच्या पश्चिमेचा सर्व वराड प्रांत इंग्रजांनी निजामाला देऊ केला. नागपूरकर भोसल्यांनी मराठा संघराज्याशी काही संबंध ठेवू नये आणि पेशव्यांशी इंग्रजांच्या संमतीशिवाय काहीही करार करू नये अशी अपमानकारक अट देखील नागपूरकर भोसल्यांना मंजूर करावी लागली. या बदली मेळघाट मधील नरनाळा आणि गाविलगड किल्ले भोसल्यांच्या अखत्यारीत राहतील अशी छोटीशी तरतूद इंग्रजांनी भोसल्यांच्या समाधानासाठी केली. पुढे ग्वाल्हेरकर शिंदे सरदारांशी देखील इंग्रजांनी 30 डिसेंबर 1803 रोजी तह केला
व दौलतराव शिंदे ह्याला देखील मराठा संघराज्यातून बाहेर काढले. अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिण भागातील पश्चिम वराड, बुरहानपूर, आशीरगड, खानदेश आणि गुजरातमधील भडोच हा सर्व भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील ह्या मदतीबद्दल संपूर्ण वराड प्रांत इंग्रजांनी निजाम हैदराबाद याला 1803 साली देऊ केला आणि त्याचबरोबर गाविलगड आणि नरनाळा परगणे सोडता संपूर्ण वराडावर निजामाची सत्ता सुरू झाली. मराठा राजसत्तेच्या दुर्दैवी पराभवाची ही दुःखद आठवण ऐकता ऐकता आता आपण नरनाळ्याच्या पुढील महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूपाशी येऊन पोहोचलो आहोत. नरनाळा किल्ल्याच्या उत्तर दिशेला मोती तलावाजवळच ही महत्वाची वास्तू आहे. नरनाळ्याचे शहानूर दरवाजे, महाकाली दरवाजे हे येथे येणारे जवळपास 100% पर्यटक पाहतात. काही थोडे अंशी इतिहासप्रेमी 10% पर्यटक अकोट दरवाजापर्यंत पोहोचतात. परंतु सदूर उत्तरेच्या ह्या अपरिचित कोपऱ्यामध्ये वनसंरक्षकांना खास विनंती करून आम्ही खास सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या प्रेक्षकांसाठी नरनाळ्याच्या दिल्ली दरवाजा दाखवण्यासाठी येऊन पोहोचलो होतो. गडाच्या उत्तरेला असल्यामुळे याला दिल्ली दरवाजा असे समर्पक नाव मिळालेले आहे. नैसर्गिक कडाच्या उत्तरेच्या टोकावर या दरवाजाचे भक्कम बांधकाम करण्यात आलेले आहे. या कड्याच्या खालील भागात पाताळगंगा नामक तलाव आणि देवीचे मंदिर असल्याचे वराडातील किल्ले ह्या पुस्तकातील नोंदीवरून समजून येते. जसे दिल्ली दरवाजाच्या इमारतीच्या संकुलाकडे जात जावे तसतसे दिल्ली दरवाजा आपला भव्य प्रशस्त नजारा आपल्या पुढे सादर करतो. किल्ल्याच्या अंतर्गत भागातनं बाहेर जाणाऱ्या ह्या पहिल्या दारातनं आत प्रवेश करता क्षणी आपल्याला दिल्ली दरवाजाची भव्यता स्तिमित करून सोडते. सुंदर असे 3 गुंबद या दरवाजाच्या अंतर्गत छपरावर तयार करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर येथे आपण भव्य अशा 2 ते 3 देवड्या पाहू शकतो. त्याचबरोबर दख्खनच्या किल्ल्यांचे वैशिष्ट्य असणारे गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार आपल्या स्वागताला काटकोनात हजरच असते. मुख्य प्रवेशद्वारातनं बाहेर पडता क्षणी आपल्याला जाणवते की प्रवेशद्वाराच्या बाहेर जिभीच्या बुर्जाची देखील रचना केली गेली होती. त्याचे आता भग्न अवशेष जरी उरले असले तरी त्या जिभीच्या बुर्जाच्या भव्यतेची कल्पना आपल्याला आजही करता येऊ शकते. जिभीच्या बुर्जाच्या बाहेरील तटबंदीवर चढून आतमध्ये पाहिल्यास आपल्याला अतिशय भव्य असा दिल्ली दरवाजाचा सुंदर नजारा पाहायला मिळू शकतो. कोणेकेकाळी ह्याच दरवाजातनं मुघल सल्तनतीची राजधानी दिल्ली येथे जाणारा राजरस्ता नरनाळा किल्ल्यातनं वाहता असे. आज मात्र येथे प्रचंड खिन्न अशी शांतता भरून राहिलेली आहे. याच दरवाजाची अजून पुढे पाहणी करताना आपल्याला जाणवते की हा दरवाजा आता सध्या अजिबात वापरात नसल्याने येथे प्रचंड अशी झाडी माजलेली आहे. पण इतिहासाचा हा अमूल्य ठेवा आपली कला मात्र याही भागामध्ये सादर करताना दिसतो. आपण येथे सुंदर अशी 5 कमळे दरवाजावर रचलेली पाहू शकतो. त्याचबरोबर येथे आपल्याला चर्यांची आणि चर्यामध्ये असलेली बंदुकाच्या माऱ्याच्या जंग्यांची रचना देखील केली गेलेली अतिशय सुबकपणे पाहता येते. मित्रांनो, नरनाळा किल्ल्याच्या स्थळ दर्शनामध्ये आपण श्री हनुमानाचं दर्शन घेऊन आणि त्याच्याचबरोबर मोती तलावाचं कमानीचं दर्शन घेऊन आता उत्तरेच्या बाजूला असलेल्या दिल्ली दरवाजाचं स्थळ दर्शन करायला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकत असाल की मी आता दिल्ली दरवाजाच्या कमानीखालीच उभा आहे. या कमानीला 5-5 कमलपुष्पांनी सुशोभित करण्यात आलेलं आहे आणि ह्या दिल्ली दरवाजाच्या वास्तुसंकुलाला 90 अंशामध्ये 2 द्वार रचना असून तेथून आतमध्ये येऊन येथे बाहेर अशी रचना आहे. आणि त्याचबरोबर येथे सुद्धा या दरवाजाच्या समोर एक बुर्जाची रचना करण्यात आलेली आहे, ज्याला एकेकाळी खूप वरची अशी इमारतींची रचना असावी जेणेकरून ह्या दारावर खालतून तोफांचा मारा करता न यावा. आणि येथून सुद्धा हा मार्ग असा वळणाचा एस आकाराचा वळण घेऊन खाली दरीतनं पुढे नरनाळा किल्ल्यातनं बाहेर जात असे. अशा रीतीने हा जो दिल्ली दरवाजा आहे हा कदाचित
प्रथमच वेळेला यूट्यूबवर कोणीतरी दाखवत असेल असा माझा अंदाज आहे, कारण येथे येणाऱ्या 100 पर्यटकांपैकी 99 पर्यटक येथे कधीच येत नाहीत. हा अतिशय अडगळीच्या बाजूला असल्याने येथे सहसा कोणी फिरकत नाही. पण आजही ह्या दरवाजा आपलं भक्कम बांधकाम बेजोडपणे टिकवून नरनाळा किल्ल्याची शान वाढवत येथे उभा आहे. दिल्ली दरवाजाची आतून पाहणी केली असता आपल्याला आपल्या डाव्या बाजूने किल्ल्याच्या बाह्य भागातून अंतर्गत भागात प्रवेश करणारा मुख्य मार्ग दिसतो, तर आपल्या उजव्या हाताला आतमध्ये प्रवेश करणारा दुसरा मार्ग दिसून येतो. काटकोनामध्ये उभे राहिले असता आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही मार्ग येथून दिसू शकतात. अशा रीतीने भव्य अशी देवड्यांच्या प्रांगणाची येथे बांधणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण द्वाररचनेमध्ये आपल्याला एका छोट्या दिंडी दरवाजाची देखील रचना केलेली पाहायला मिळते. येथे मधोमध येऊन वर पाहिल्यास अतिशय सुंदर अशी घुमटाची आणि घुमटाला आधार देणाऱ्या चांदणी आकृतीच्या बांधकामाची देखील रचना आपण पाहू शकतो. दिल्ली दरवाजा पाहून गडाच्या उत्तर पूर्व दिशेने अगदी थोड्याच अंतरावर पुढे तटबंदीवरील गुल्लर घाट व्ह्यू पॉइंट पाशी आम्ही येऊन पोहोचलो. कोणे एकेकाळी तटबंदीमधील चर्यात सुबकतेने बसवलेल्या या खिडकीचा उपयोग थोड्याच अंतरावरील दिल्ली दरवाजातून खाली उतरणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. हल्लीच्या काळात मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थापन झाल्यावर येथून खाली दिसणाऱ्या खोऱ्यामधील गुल्लरघाट, धारगड, केलपारी अशी अनेक लहान गावे व्याघ्र प्रकल्पामुळे विस्थापित झाली व संपूर्ण खोऱ्यात आधीच असणारे अरण्य अजून घनदाट झाले. त्या विस्थापित गावाची आठवण म्हणून ह्या जागेला गुल्लरघाट व्ह्यू पॉइंट नाव देऊन त्याची आठवण जागती ठेवण्याचा व पर्यटकांना मनमोहक व्ह्यू पॉइंट ऐतिहासिकता जपत उपलब्ध करून देण्याचा वन खात्याचा हा प्रयत्न खरंच चांगल्या स्वरूपाचा म्हणावा लागेल. येथील मनमोहक नजारे पाहून आम्ही पुढील स्थळ दर्शनाकडे वळलो. गुल्लरघाट पॉइंटच्या पुढे जंगलातील वाटेने जाताना किल्ल्याच्या ईशान्य कोपऱ्यातील शेवटच्या तटबंदीकडे गाडी रस्ता येऊन पोहोचला. या तटापलीकडे नरनाळ्याचा उपकिल्ला जाफराबाद सुरू होतो. पण सध्या मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये हा भाग समाविष्ट केला गेला असल्याने येथे पर्यटकांना प्रवेश बंदी आहे. वन्य प्राण्यांना वावरताना कमीत कमी मानवी हस्तक्षेप असावा या उद्देशाने मोठ्या अभयारण्यामध्ये असे कोर झोन विकसित केले गेले जातात. जाफराबादच्या तटालगत बरेचसे ऐतिहासिक अवशेष पाहता येतात. प्रवेशद्वारालगत आतील बाजूने आपण वन्यजीवांसाठी तयार केलेला कृत्रिम पाणवठा देखील पाहू शकतो. वनसंरक्षकांच्या मतानुसार येथे अस्वले, वाघ, सांबर, हरिण अशा वन्यजीवांचा खूप सारा वावर असतो. येथून मागे फिरताना वाटेवर देखील आम्हाला बऱ्याचशा ऐतिहासिक इमारतींचे अवशेष पाहायला मिळाले. पण ऐतिहासिक नोंदीमध्ये ह्या इमारतींचा काहीच उल्लेख नसल्याने ह्या इमारती कोणी बांधल्या, कुठल्या कालखंडात बांधल्या, कुठल्या व्यापारासाठी बांधल्या ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र आम्हाला मिळू शकली नाहीत. जाफराबादच्या किल्ल्यावरून परतीच्या मार्गाकडे येताना गाडीतून जाता आम्हाला हरणांच्या एका कळपाने सुंदर असं दर्शन दिले. उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी हा हरणांचा कळप वृक्षराजीच्या छायेखाली थांबला होता. येथे असलेल्या डॉटेड डिअर्स या हरणांचे आम्ही सुंदर दर्शन घेऊन आमचा प्रवास परत एकदा सुरू केला. थोडेसेच अंतर पुढे आल्यावर आम्हाला तटबंदीतून शापूर दरवाजाचे दर्शन झाले. पण मुख्य रस्त्यापासून हा दरवाजा बराच दूर झाडझाडोऱ्यात असल्यामुळे वनसंरक्षकांनी येथवर जाण्याची आम्हाला अनुमती दिली नाही. त्यामुळे हा दरवाजा आतून व बाहेरून कसा दिसतो ते आम्ही आमच्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांना दाखवू शकलो नाही. पण यानंतर आता पुढे वस्तुदर्शनाकडे जाण्यापूर्वी परत एकदा आपण इतिहासामधील महत्त्वाच्या घटना काय काय घडून गेल्या ह्याचा परत एकदा आढावा घेऊया.
1803 सालच्या ह्या द्वितीय इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांच्या राज्याला इंग्रज जवळपास ताब्यात घेतात. प्रतिकात्मक रीतीने मात्र मराठा सरदार अजूनही स्वतंत्र असतात. पण लवकरच पुढे 1803 नंतर इंग्रजांचा कावेबाजपणा आणि अजगराचा सारखा पडलेला हा विळखा मराठा सरदारांना ओळखायला येऊ लागतो आणि मराठे सरदार परत एकदा हे इंग्रजी जे त्यांच्या पायात साखळदंडाचे जाड जाड असे बंधनं पडलेले असतात ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि अशाच रीतीने 5 नोव्हेंबर 1817 रोजी तिसरं इंग्रज मराठा युद्ध सुरू होतं. पण मराठ्यांच्या दुर्दैवाने पुण्याजवळ खडकी येथे ज्या पहिल्या लढाया होतात त्यात द्वितीय बाजीराव पेशव्याची हार होते. इंग्रजाच्या जाचाला कंटाळून सेनासाहेब सुभा आप्पासाहेब भोसले देखील नागपूरला इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतात. 25 नोव्हेंबर 1817 रोजी सीताबर्डी येथील इंग्रज रेसिडेंट छावणीवर नागपूरच्या मराठा फौजेतील अरबी तुकड्या चालून जातात. पण त्यात एकसूत्रता नसते, संचलनाचा अभाव असतो. त्यामुळे लवकरच इंग्रजी कमूक येऊन पोचल्याने आप्पासाहेब भोसल्यांना हार मानावी लागते. 6 जानेवारी 1818 इंग्रज व नागपूरकर आप्पासाहेब भोसले यांच्यात तह होतो व शेवटी नागपूर हे इंग्रजी सार्वभौम राज्याचे नाममाधारी संस्थान बनते. या तहामध्ये पहिल्या अटीनुसार गाविलगड व नरनाळा भोसले इंग्रजांकडे देतात. दुसऱ्या अटीनुसार राज्याचा मुलकी आणि लष्करी कारभार इंग्रज रेसिडेंटच्या सल्ल्याने होईल असे ठरते. तिसऱ्या अटीनुसार सेनासाहेब सुबा हे पेशव्यांकडून दिलेले पद रद्द करून नागपूर महाराजा हे पद नागपूरकर भोसल्यांना मिळते आणि राजाने नागपूर महालाच्या घेऱ्याबाहेर इंग्रज सैन्याच्या परवानगी सुद्धा शिवाय पडू नये असे देखील ठरते. इंग्रज मागतील ते इतर सर्व किल्ले विदर्भ, वराड, छत्तीसगड या सर्व भागातनं इंग्रजांना यादीनिशी चाव्यांच्या ताब्यासह दिले जातात. आणि 5वी आणि महत्वाची अट म्हणजे नागपूर शहरामध्ये सीताबर्डी येथे छावणी बांधून लष्करी बांधकामे करण्यासाठी इंग्रजांना परवानगी मिळते. अशा रीतीने नागपूरचे हे स्वतंत्र मराठा सरदार घराणे इंग्रजांच्या अंकित होते. त्याचमुळे या तहानुसार 21 जानेवारी 1818 रोजी गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रज आप्पासाहेब भोसल्यांचा हुकूम दाखवून स्थानिक किल्लेदारांकडून ताब्यात घेतात. 1822 साली मेळघाटाच्या नरनाळा आणि गाविलगडाचा प्रदेश इंग्रज हैदराबाद निजाम राज्यात जोडून टाकतात व नरनाळ्यावर हैदराबादच्या निजामाची सत्ता प्रस्थापित होते. 1803 सालापासून ते 1850 सालापर्यंत हैदराबाद निजामाची सत्ता गाविलगडावर राहते. पण ह्याच 50 वर्षाच्या काळात निजामाकडील इंग्रजी तैनाती फौजेचा खर्च थकबाकी स्वरूपात निजामाकडे राहिल्याने ही थकबाकी वसूल करण्यासाठी 50 लाख रुपये देणे वसूल करण्यासाठी इंग्रज परत एकदा निजामाकडून 1853 साली उत्तर वराड आणि दक्षिण वराड, नळदुर्ग आणि रायचूर हे 4 जिल्हे परत एकदा इंग्रजी साम्राज्याच्या ताब्यात घेतात आणि आपली थकबाकी वसूल करतात. अशा रीतीने नरनाळा किल्ला 50 वर्ष निजामाच्या ताब्यात राहून परत एकदा 1853 साली इंग्रजांच्या ताब्यात येतो. इंग्रजी राज्यात वराडच्या सुभ्याचे व्यवस्थित जमीन मोजणी करून तालुका, जिल्हा असे वर्तमानकालीन विभाग करण्यात येतात. पूर्व वराड म्हणजे आजचा अमरावती जिल्हा आणि पश्चिम वराड म्हणजे आजचा अकोला जिल्हा हे 1853 साली जिल्हे स्थापन होतात. 1853-54च्या आर्थिक वर्षात अमरावतीच्या मुख्य कमिशनर कार्यालयातील नोंदीनुसार वराडचे एकूण उत्पन्न 4,07,740 रुपये आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा वराडावर होणारा एकूण खर्च 4,53,439 रुपये असे दाखवण्यात आलेले आहे आणि कंपनीकडे तोट्याची नोंद 35,699 रुपये अशी दाखवण्यात आलेली आहे.
तर अशा रीतीने 1853 पर्यंत हा नरनाळ्यावर राजकीय घडामोडी आणि लष्करी हालचाली होत असतात. यापुढे राजकीय आणि मुलकी महत्त्व संपल्यामुळे नरनाळा किल्ला मेळघाटच्या जंगलात जणू हरवूनच जातो आणि इतिहासाचा एक गुमनाम अवशेष बनून राहतो. पुढे 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यामुळे वऱ्हाड हा प्रांत वऱ्हाड आणि मध्य प्रांत असा एकत्रितरित्या नवीन प्रांत सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार या नावाने राज्य म्हणून घोषित होतो. याच्याही पुढे जाऊन 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्य स्थापन होतं तेव्हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड वऱ्हाड या राज्यातून वऱ्हाड आणि विदर्भाचा भाग परत एकदा वेगळा काढून तो महाराष्ट्राच्या राज्याला जोडला जातो आणि नरनाळा परत एकदा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्वराज्यात दाखल होतो. अशा रीतीने नरनाळ्याच्या दीर्घ इतिहासाची संपूर्ण उजळणी करून किल्ल्यातील वनसंरक्षकांच्या चौकीपाठचा व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी आम्ही निघालो. या पॉइंटची खासियत म्हणजे याच भागात बरोबर अकोला व अमरावती जिल्ह्याची सीमा आहे. आम्ही उभे होतो ती जागा अकोल्यातील शेवटची भूमी असून खालील दरी हा अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याचा भाग होती. हा संपूर्ण भाग मेळघाट अभयारण्यात असल्याने नजर जाईल तेथवर सुंदर वनराईने नटलेला प्रदेश पाहून मे जूनच्या गरम वातावरणात देखील डोळ्यांना गारवा मिळत होता. या भागातून दोन्ही बाजूच्या दरीच्या कडेने वनराईमध्ये दडलेल्या तटबंदी व बुरुजांचे सुंदर दर्शन करता येत होते. दाट जंगलामुळे सामान्यपणे नरनाळ्याची गडप्रदक्षिणा तटबंदीवरून करताच येत नाही, पण येथून लांबवर जंगलातून नागमोडी वळणे घेत जाणारी तटबंदी नीटपणे पाहता येत होती. या व्ह्यू पॉइंट वरून आम्ही पुढील स्थळदर्शनाकडे वळलो. किल्ल्याचे वास्तुदर्शन करता करता संपूर्ण प्रदक्षिणा करत आम्ही परत एकदा अंबर महालाच्या मुख्य परिसरात येऊन पोहोचलो. या महालाच्या पूर्वेकडे सुमारे 150 मीटर अंतरावर तेल तुपाचे टाके नावाची इमारत आहे. ह्या इमारतीकडे आम्ही मोर्चा वळवला. जमिनीत खोलवर हौद बांधून त्यावर नक्षीकाम करून चिरेबंदी भिंतींनी बंदिस्त स्वरूपाची ही इमारत आहे. अंतर्गत टाक्यांची उंची जमिनीच्या वर 5 फूट तर जमिनीच्या खाली 5 फूट अशी तब्बल 10 फुटांची ठेवण्यात आलेली आहे. ही इमारत चौरसाकृती असून संपूर्ण चौरस 4 भागात विभाजित केला आहे. टाक्यांच्या छतावर सुंदर नक्षीकामांच्या कमानींची रचना केली आहे. सद्यस्थितीत त्यापैकी 3 कमानी बऱ्या अवस्थेत पाहायला मिळतात. अशी ही कमानी व टाक्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारी इमारत नक्की कुठल्या राजसत्तेच्या काळात बांधली गेली यावर मात्र इतिहासाने मौन धारण केले आहे. काही इतिहासकारांच्या मते हे जैन धर्मीय लोकांचे पाण्याचे हौद आहे, पण नरनाळ्यावरील 52 पाणवठ्यांची उपलब्धता पाहता हे मत खरे वाटत नाही. त्याचप्रमाणे नरनाळ्याचा क्रमवार इतिहास तपासला असता केवळ 10व्या शतकात इल नावाच्या राजाने येथे राज्य केले असा उल्लेख पाहायला मिळतो. त्यानंतर परत कधीच जैन राजसत्ता येथे नव्हती व इल राजा देखील अचलपूर भागात सत्तेत होता. त्याच्या राज्यात नरनाळा देखील होता याला पुरावे मिळत नाहीत. पण सुलतानी काळात म्हणजेच बरीदशाही, इमादशाही, नगरच्या निजामशाही काळात पुढे मोगलांच्या आणि मराठा कालखंडात नरनाळा सुभ्याचे ठिकाण राहिला. त्यामुळे येथे असणाऱ्या मोठ्या लष्करी व मुलकी सरकारी अधिकारी आणि सैनिकांच्या रोजच्या वापरासाठी लागणारा मोठ्या स्वरूपातला तेलाचा व तुपाचा साठा 4 वेगवेगळ्या टाक्यातून एकत्रितरित्या केला जात असावा या मताला नक्कीच बहुतेक इतिहासकार पाठिंबा देतात. कारण हे हौद देखील संपूर्ण बंदिस्त आहेत व वरील बाजूने त्यावर चुनेगच्ची छत असून त्यातून केवळ तेल व तूप काढण्यासाठी झरोके आहेत. त्यामुळे दख्खनमधील इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्यावर ही तेल तूप साठवणुकीची टाकीच असली पाहिजेत असे बरेचसे इतिहासकार मानतात. मित्रांनो, अशा रीतीने आपण नरनाळ्याचा हा 392 एकराचा अतिशय भव्य किल्ला
पाहण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न याच्यासाठी म्हणतो की आजही नरनाळा किल्ल्याचं हे प्रचंड भव्य संकुल, ह्याच्यामध्ये तेलियागड पण येतो आणि जाफराबाद किल्ला पण येतो, जे सध्या वन खात्याच्या अखत्यारीतील कोर झोनमध्ये येत असल्यामुळे पर्यटनासाठी प्रतिबंधित आहेत. त्यामुळे आपण ह्या 3 किल्ल्यांच्या भव्य संकुलापैकी फक्त नरनाळा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहू शकलो. येथे आपण शक्कर तलाव पाहिला, मोठा तलाव पाहिला, मोती तलाव पाहिला, धोबी तलाव पाहिला, असे अनेक 7 तलाव पाहिले. त्याचबरोबर येथे असणारे विविध दरवाजे जसे की महाकाली दरवाजा, अकोट दरवाजा आणि दिल्ली दरवाजा पाहिला. त्याचबरोबर येथे असलेली भव्य अशी 9 गजी तोफ देखील पाहिली. बरं, हे सर्व स्थळदर्शन करत असताना आपण या किल्ल्याचा गोंड राजांपासनचा आणि शिलाहारकालीन यादव राजांपासनचा असलेला इतिहास, तेथून ते तुघलक, बहामनी, इमादशाही, निजामशाही, मुघल आणि त्याच्यानंतर आलेल्या परंपराक्रमी मराठ्यांचा इतिहास देखील पाहिला. राघोजी भोसलेंचा पराक्रम ओडिसापर्यंत कसा पोचला आणि त्याच्यासाठी नरनाळा किल्ला कसा कारणीभूत ठरला ते पाहिला. आणि शेवटी अखेरीस दुसऱ्या अँग्लो मराठा वॉरमध्ये ब्रिटिशांशी सरशी होऊन हा किल्ला ब्रिटिश एम्पायरचा कसा भाग झाला ते देखील पाहिलं. असा विस्तृत इतिहास लाभलेला हा नरनाळा किल्ला मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्ही जर येथे याल तेव्हा शहानूरच्या गेटपासनं अशा सफारी जीपमधून पण हा किल्ला फिरण्याचा आनंद घेऊ शकता. आणि येथेच मी हा नरनाळा किल्ल्याचा भाग संपवतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आवर्जून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फारच मोलाच्या आहेत. तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करून हा अमूल्य इतिहासाचा ठेवा सर्व महाराष्ट्रातील मराठी जनतेपर्यंत पसरवण्यासाठी आम्हाला मदत करा. पुढे आपण एका विदर्भातील नवीन किल्ल्यामध्ये लवकरच पुन्हा भेटू. तुम्ही ओळखू शकलात तर तो किल्ला कोणता हे देखील आम्हाला आमच्या प्रतिक्रियांमध्ये कळवा. धन्यवाद.